माझ्यासाठी काय बनवणार अवनी? बिर्याणी. ओ वाव, तू बनवणार माझ्यासाठी व्हेज बिर्याणी? ओके दिया, चला तू बनवतो मी खाणार आहे. हॅलो आज आम्ही बनवणार आहे सो चला बघूया अवनी कशी काय काय इन्ग्रेडियंट घेते आणि कसं कसं करते है ना, डिनरसाठी राईट. Let's go. Let's go. Hello babe. How are you? मी तुमची आवडी. आज आपण बनवलं बिर्याणी. आपण त्याच्यासाठी घ्यायला लावून ठेवलं ऑनियन, ओके नेक्स्ट. पनीर, बीन्स, फ्लावर, डाळ, किंबीस, बिर्याणी मसाला, ketchup, deep fried onion, green leaf, wonderful oil, सुसंगत तूप. कोणी बनवलंय तू? कोणी बनवलंय? मम्मीने बटर बोल. हे व्हॉट? मसाले ओके, हे सगळे धणे पावडर, लाल तिखट, जिरा, लाल तिखट, हा तुला जिरा, चिला, हा तेजपत्ता, हा 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 कळलं 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 कळलं, तेजपत्ता आणि कत्ता, कत्ता नाही, तेजपत्ता. तेजपत्ता, हा हा कळलं, व्ह्युअर्सला कळलं, सगळे सगळे कळले. ठीक आहे, सगळे मसाले. अँड दिस, व्हॉट इज दिस? फिश राईस. ओके चलो. अम्मा, लेट्स गो. वेअर? हियर. देअर. काय काय बनव. हा, हे पण बनव. हे काय करते? हे काय आहे? काय खाते तू? पनीर. काय? पनीर. पनीर. काय आहे? पनीर. अवनी, हा? कोणासाठी तू बिर्याणी बनवतेस? त्याच्यासाठी. ओ डॅडासाठी. आणि मम्माला नाही देणार? कोणाकोणाला देणार बिर्याणी? आम्हाला द्यायला. अँड बाबांना आणि आजींना. आणि अवनी नाही खाणार? खायला. अवनी आतापासूनच स्टार्ट केलंय. आ पनीर खाते. अम्मा, हा ले आवडतात काजू. डाग लग. हो, आपण फ्राय करून घेऊया काजू. ठीक आहे. हे पण. आता काजू आपण बिर्याणीमध्ये, कोणाला काजू नाही आवडत, त्याच्यामुळे आपण हे सगळं असं छान असं काजू फ्राय करून घेऊया. काजू फ्राय झाले आणि आपण ते नंतर ऍड करूया, थोडे जास्तच ऍड करूया ना. कसे खाणार काजू तू? स्ट्रॉंग आलाय, मला माहितीये तू स्ट्रॉंग आलास. हा. आता आपण काय करूया माहितीये? मला नाही लागलं गरम. काय नाही लागलं गरम गरम. आता आपण हे जे जिरा आहे ते ह्याच्यात
ऍड करूया. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपलं हे जे ऑनियन आहे ऍड करूया आणि लाल होईपर्यंत छान असं परतवून घेऊया. काय मग गरम झालं म्हणजे गरमच होणार. गॅस चालू आहे. इकडे नाही माहितीये ना ह्याला काय होतं. काय होतं इथे हात लावल्यावरती मग इथे हात नाही लावायचा. एका साईडला उभं राहायचं नाही तर इथे बसायचं खाली. हो तर आता छान लाल झालाय. आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट टाकूया. ठीक आहे. त्याच्यामध्ये टाकूया आपल्या काही धने पावडर, लाल तिखट, आपलं मीठ आणि कोथिंबीर. आणि हे करूया आता मिक्स. आता आपण अजून एक मसाला टाकूया. जो आपला आहे एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला. तो आपण ह्याच्यामध्ये आता 2 चमचे ऍड करूया. ह्याच्यामध्ये आता 2 स्पून एव्हरेस्टचा शाही मसाला पावडर. म्हणजे आपल्याला मग दुसरे असे खडे मसाले टाकायची गरज लागते. ठीक आहे. मसाल्याचा खूप छान असा स्मेल येतोय. याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकूया आणि मिक्स करून घेऊया. आणि मग आपण ह्याच्यामध्ये आपल्या करूया ऍड सगळ्या व्हेजिटेबल्स जे आपण घेतलेले आहेत. फ्रेंच बीन्स, फ्लावर्स अँड ग्रीन पीस. याला एक मस्त असं मिक्स करूया. 2 मिनिटं आपण घेऊन याला एक छान अशी एक वाफ देऊया. तर या भाज्यांमध्ये थोडंसं आपण पाणी ॲड करूया आणि स्लो गॅसवरती 10 मिनिटं छान वाफ येईपर्यंत त्याला ठेवू देऊया. गरम व्हायला लागला. मी गरम होता म्हणून तो पिते माझा. पण आपण माझं नाही पियायचं. काय होतं त्याच्याने आपल्याला सांगितलंय की नाही डॉक्टरने. मग तरी पण तू माझा पिते. मग हे काय माझं. इथे आपण अर्धा किलो बासमती राईस घेतलेला आहे. काय आहे हे. आणि आपण ह्याला आता एक हाफ एन आवर सोक करत ठेवूया. म्हणजे ते लगेच फ्लफी होते. கண்மணி அன்போட காதலன் நான் எழுதும் கடிதமே பொன்மணி உன் வீட்டில் சௌக்கியமா நான் இங்க சௌக்கியமே உன்னை எண்ணி பார்க்கையில்
கவிதை கொட்டுது, அது எழுத நினைக்கையில் வார்த்தை முட்டுது. ஓ கண்மணி அன்போட காதலன் நான் எழுதும் கடிதமே. ऑलमोस्ट आपली भाजी आहे 70-80% झाली आहे. सो आता त्याच्यामध्ये लास्ट आपण आता ॲड करायचं आहे पनीर. दे इथे ह्याच्यामध्ये. नको नको, तुला माहिती आहे ना काय होतं. ह्याच्यामध्ये लास्ट आपण ॲड करूया पनीर. 1 मिनिट बच्चा. पाण्याला छान बॉईल आलेला आहे. सो आता त्याच्यामध्ये आपण हे सगळे खडे मसाले आहेत. एक तेजपत्ता, दालचिनीचा तुकडा, स्टार फ्रूट, इलायची, हे लवंग आणि हे काळी मिरी सगळं छान त्याच्यामध्ये ॲड करूया. आणि आपला हा जो राईस आपण सोक करत ठेवलेला तो त्या राईसमध्ये आता पाण्यामध्ये ॲड करूया. ह्याच्यामध्ये सॉल्ट छान असं टाकलेलं आहे प्रमाणामध्ये, म्हणजे ते राईसला प्रत्येक दाण्याला त्याचा हे लागेल. आणि लास्ट आणि मेन इन्ग्रेडियंट तूप, तर आपलं साजूक तूप छान असं ह्याच्यामध्ये ॲड करूया. कारण का तुपाने खूप छान असा फ्लफी आणि असा सुट्टा छान एक एक दाणा वेगवेगळा मोकळा राईस होतो. सो आपण 2-3 चमचे ह्याच्यामध्ये छान असं तूप ॲड केलेलं आहे. तर ह्याला 70-80% आपण छान कुक करून घेऊया. 70-80% छान असा कुक झाला की आपण तो राईस आपल्या ह्या सगळ्या भाज्यांमध्ये ॲड करूया. राईस आपला छान 70-80% रेडी झालेला आहे. सो आपण आता ह्याच्यातून काढून असं छान एक एक लेयर आपल्या या जी भाजी ठेवलेली होती बिर्याणीची त्याच्यामध्ये हा असा ॲड करू. आता आपलं हे लेयर छान असं राईसचं लावून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यातलंच जे थोडंसं पाणी आहे ना राईसचं ते घ्यायचं आणि असं थोडंसं स्प्रेड करूया ह्याच्यावरती. त्याच्याने काय होणार की खाली जो राईस आहे सो तो खाली लागणारही नाही. आणि जो थोडासा बाकी आहे 20%-30% रेडी व्हायचा राईस तो ह्या पाण्याने तो रेडी होणार. ह्याच्यामध्ये आपलं मेन इन्ग्रेडियंट ज्याच्यामुळे छान असा आपला बिर्याणीला कलर येणार आहे मस्त आणि नॅचरल. सो तो आपण ह्याच्यामध्ये आता ॲड करू.
आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण ही पुदिन्याची पाने आणि ही अशीच तोडून टाकते मी, त्याच्यामुळे छान असा स्मेल त्याचा येतो. असं कट वगैरे करून टाकायची गरज नाही आहे. आणि ही आपली कोथिंबीर. जी आपण मगाशी ठेवली होती अशी कोथिंबीर आणि त्याच्यावरती आपलं हे फ्राईड ऑनियन. आणि त्याच्यानंतर छान असं त्याच्यावरती आपण हे आपलं जे साजूक तूप आहे छान त्याच्यावरती परत ॲड करूया. 2-1 चमचे ॲड केला तरी चालेल, पण मी थोडंसं जास्तच ॲड करते कारण का आम्हाला आवडतं तसं टेस्ट. पण टेस्ट ॲक्च्युली घीमुळे छान अशी टेस्ट येते, त्याच्यामुळे आवर्जून मी तर बोलेन की ज्याला खात असेल तर त्यांनी हे टाकाच. बिर्याणीचे प्रिपरेशन रेडी आहे. सो आपण हे आता हे 15 ते 20 मिनटं तरी ॲटलिस्ट आपण हे लो टू मीडियम फ्लेमवरती छान असं ठेवूया वाफेवर. आणि हे जे आहे ना इथून जे वाफ जाते तिथे आपण एक लवंग ठेवूया, म्हणजे ती वाफ बाहेर जाणार नाही, तेव्हा स्टीम आतमध्येच राहील. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाका 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 लाका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाका 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 लाका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाका 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 लाका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाका 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 लाका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाका लाका. खादीचा पांढरा शर्ट खाकी पण टाकून मी टाकाडक चेहऱ्यावर तेजपणे चकाचक आवाजात वजननी बोलल्या ते नाजात म्हणून तर ऐकणारे नाव घेतात हक्कानं. जे तुला डाग दिसतात अंगावर माखलेलो मातीच्या रंगात, जे पण काही दिलेले देवानं मिरवतोय हक्कानं. क्लब मध्ये क्रिटिक्स तर मराठी वाचणारा हमखास, आपल्या कामात नाही कधी काय शंका. क्राऊड मध्ये दंगा बघ साक्षीला जनता. वाव, नाईस अवनी. கண்மணி அன்போட காதலன் நான் எழுதும் கடிதமே. ओके कर. பொன்மணி உன் வீட்டில் சௌக்கியமா, நான் இங்க சௌக்கியமே. உன்னை எண்ணி பார்க்கையில் கவிதை கொட்டுது, அது எழுத நினைக்கையில் வார்த்தை முட்டுது. ஓ கண்மணி அன்போட காதலன் நான் எழுதும் கடிதமே.